नमस्कार, मी स्मिता आणि मी सुजाता. एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त अशी गोवन प्रॉन्सची करी, अगदी गोवन स्टाईल बघणार आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप ही बघूया. तर पहिली ह्याच्यातली स्टेप आहे की याला काही गोष्टी भिजायला लागतात 5 ते 6 तास. तर त्याप्रमाणे आपण लाल मिरच्या सुक्या, त्याच्यामध्ये धने आणि थोडीशी बडीशेप असं आपण 1 कप गरम पाण्यामध्ये 6 तास भिजत घातलंय. ते भिजल्यानंतर असं गरम पाण्यात घातलं तरीही चालेल किंवा थंड पाण्यात घातलं तरीही चालेल. तर हे असं छान मिरची वगैरे सगळं हे भिजलेले आहे आणि ह्यातलं पाणी काढून आपण ह्याची पेस्ट करून घेणार आहोत. तर आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आपल्याला प्रॉन्स हे करावं लागणार, मॅरिनेशन करायला लागणार आहेत. तर ते एक अगोदर करून घेऊया. म्हणजे हे अगोदरची तयारी आहे आणि नंतर आपण आता दुसरी स्टेप म्हणजे आपल्याला मॅरिनेशन करायचंय. आणि आज आपण इथे प्रॉपर मालवणी मसाला किंवा त्याला जिरं मिरे मसाला असं पण म्हणतात, तर तो करून आपण ही करी करणार आहे. तर त्यामुळे पहिली स्टेप आपली झाली. ह्याच्यामध्ये मिरच्या तुम्ही संकेश्वरी घेऊ शकता किंवा बेडगी घेऊ शकता, कारण गोवन करी वगैरे हा प्रकार जो असतो तर तो खूप तिखट नसतो. तर त्यामुळे आपण बॅडगी घेऊ शकतो, म्हणजे त्यांनी रंग पण छान येईल आणि तिखटाला पण ते कमी असतात. तर आता ही फर्स्ट स्टेप झाली. दुसरी स्टेप आपलं मॅरिनेशन आहे. तर आपण त्याच्यासाठी हे कोळंबी घेतलेली आहे, तर अर्धा किलो घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये 3 साईज असतात. एक खूप मोठी असते, एक मीडियम असते आणि एक छोटी असते. तर आपण ही मीडियम घेतलेली करी करतोय आपण आज. तर त्याच्यासाठी आणि ते आणल्यानंतर आपण तिथे सोलून देतात, म्हणजे वरचं जे कवर असतं ते सगळं तिथे काढून देतात ते. आणि घरी आणल्यानंतर आपण फक्त त्याला एक धागा असतो असा, तर हा धागा कंपल्सरी काढावा लागतो. तर ह्या धाग्यासहित आपण हे जर खाल्ली कोळंबी तर काय होतं, पोट बिघडतं. त्यामुळं हे अगदी इथे थोडंसं कधी कधी तो अख्खा निघतो पण लगेच, किंवा कधी कधी थोडासा तुटून पण निघतो. तर तो व्यवस्थित असा इथे त्याला जागा करायची आणि तो अगदी बारीक असा असतो, तो असा ओढायचा. असा हा सगळा धागा निघाला जातो. तर हे कंपल्सरी हे काढावं लागतं. ह्याची म्हणजे करायच्या अगोदरची जे आपल्याला काळजी घ्यावी लागते, तर ही अगदी घ्यावीच लागते. आणि ह्याला खूप स्वच्छ असं धुवायचं, म्हणजे खूप मीठ पीठ वगैरे लावून काही धुवायचं नाही. फक्त आणल्यानंतर डीप पाण्यात घालायचं आणि चाळणीत ओतून ठेवायचं. त्याचं पाणी फक्त निघायला पाहिजे. हाताने त्याला चोळायचं वगैरे जास्त नाहीये, नाहीतर मग त्याचं बऱ्याच वेळेला नळाखाली पण असं खसखस धुतला जातो मासा. तर ऍक्च्युली हा प्रकार खूप नाजूक असतो आणि जेव्हा आपण त्याला जोरात धुतो तेव्हा त्याची सगळं सत्व जे असतात ते निघून जातात. तर त्याच्यासाठी आपण खूप न धुता फक्त 2दा पाण्यात छान डीप करायचा. एकदा स्वच्छ पाण्यात 2दा व्यवस्थित डीप करून तो काळा धागा जसं सुजाताने सांगितलं तसं पूर्ण काढून टाकायचा आणि अशा पद्धतीनं तो स्वच्छ करून घ्यायचा. आता ह्याचाही दाखवते मी काढून. थोडंसं इथे जागा करावी लागते आणि मग त्याला थोडंसं हलक्या हाताने असा ओढला की कधी कधी तो अगदी घट्ट बसलेला असतो, निघत नाहीये पटकन, पण थोडंसं हे करून तो कंपल्सरी अगदी काढून घ्यायचा. तर आता आपण सगळे हे कोळंबी छान स्वच्छ करून घेतलेली आहे आणि ह्याला आता आपण मॅरिनेशन करूया. तर मॅरिनेशनसाठी आणि आपल्याला सुरुवातीला वाटतं आता हे घेताना अर्धा किलो घेतले होते. अर्धा किलोमध्ये काय होतं, वरचं कव्हर वगैरे सगळं स्वच्छ करून ते साधारणतः पावशेरच येतात. म्हणजे पावशेरमध्ये आता अर्धा किलो जेव्हा आपण घेतले होते 12 पीस आलेले आहेत ह्याचे, तर त्याचं वजन जे होतं ते अर्धा किलो होतं आणि घेताना स्वच्छ करून ते पावशेर इतपत भरलेले आहेत. म्हणजे पीसेस वाईज जर बघितले तर 12 पीसेस आहेत, 12 प्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये. आणि जर ग्रॅममध्ये वजन हवे असेल तर 500 ग्रॅम घेतलेलं आहे. तर आता आपण त्याचं मॅरिनेशन करून घेऊया. मॅरिनेशनमध्ये त्याला अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, आणि 2 चमचे लिंबाचा रस. म्हणजे मासा म्हणलं की त्याला लिंबूचा रस हा आलाच, त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते. आता हे सगळं आपण छान हाताने, ह्याला मॅरिनेशन म्हटलं की हात हा लावूनच आपल्याला करायचं आहे सगळं. तर छान त्याला सगळं असं लावून घेऊया हलक्या हाताने, कारण खूप नाजूक असतं हे. त्यामुळे खूप अगदी त्याला जोरजोरात नाही करायला लागत आहे. अगदी नाजूक हाताने सगळं हे छान लावून घेऊया. आता ह्याला सगळं आपण हळद मीठ लिंबू सगळं लावून घेतलंय. तर हे 10 ते 15 मिनिटासाठी आपण रेस्ट करायला ठेवूया. आणि तोपर्यंत त्याला जो लागणारा मसाला आहे, जिरं मिरी मसाला त्याला म्हणतात किंवा मालवणी मसाला, तर तो करून घेऊया. मसाला करण्यासाठी आपण पॅन गरम करत ठेवलाय. आता त्याच्यासाठी 2 टेबलस्पून म्हणजे एकदम सपाट टेबलस्पून मिरी घ्यायचं.
अगदी आपण बारीक गॅसवरती फक्त आत्ताच पॅन ठेवलेलं आहे, खूप नाही गरम करून घ्यायचा, फक्त आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. आपण मिरे जे घेतले होते ते 2 टेबलस्पून घेतले होते टेबलस्पूनमध्ये, आणि जर ग्रॅममध्ये म्हणाल तर 25 ग्रॅम. आणि ह्याच्यामध्ये आपला मिऱ्याचाच तिखटपणा जास्त जास्त. छान लागतो माशांना, म्हणून आपण मिऱ्याचं मिरची जे प्रमाण जास्त. आणि मिरची आपण जे भिजवली ती तिखटवाली नाहीये, ती आपण काश्मीरी बेडगी मिरची किंवा बेडगी मिरची साधी ते घालायची, म्हणजे फक्त रंगासाठी. मिरे थोडेसे गरम झालेत. आता आपण 2 चमचे लवंग घालूया, ते पण भरताना सपाट घ्यायचं. आणि ग्रॅममध्ये म्हणाल तर 10 ग्रॅम घेतलेले आहेत. मिरे आणि लवंग आपले थोडेसे गरम झाले. आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये जिरे घालूया. जिरे घेताना 2 टेबलस्पून भरून घेतलेत, म्हणजे साधारणतः 12 ग्रॅम किंवा 10 ग्रॅम घेतले तरी चालतील. इथे 10 ग्रॅम घेतलेत म्हणजे मेजरमेंट एकदम परफेक्ट येईल. आणि आता ही अगदी आपला पॅन गरम आहे, अगदी थोडंसंच त्याला एखादा मिनिट फक्त परतायचं आणि आपण गॅस बंद करतोय. आणि त्या गरम ह्याच्यावरती एक साधारण 5 मिनिटं ठेवायचं. दालचिनी घेताना पण आपण 5 ग्रॅम घेतलेली आहे, त्यामुळं 2 फक्त पीसेस आहेत असे मोठे 2-2 इंचाचे, ते घालूया त्याच्यामध्ये. आपण सगळं हे गरम पॅनमध्ये आहे त्यामुळे सगळं घालून एक 5 मिनिटं ठेवतो, म्हणजे त्या गरमीवरती ते छान थोडंसं खरपूस होईल. आणि खूप खरपूस आपल्याला करायचं नाही आहे, साधारण मसाला भाजायला 1 ते 2 मिनिटं फक्त लागतात सगळा मसाला भाजायला. आणि आता आपण गॅस बंद केलेला आहे, मसाला आपला छान गरम झालेला आहे सगळा भाजलेला. आणि आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून हळद घालूया. त्यामुळं काय होतं, या गरमीमुळं हळद पण थोडीशी गरम होते. तर आता आपण हळद जी घातली होती ती 1 टेबलस्पून, आणि ग्रॅममध्ये म्हटलात तर 10 ग्रॅम आपण हळद घातलेली आहे त्याच्यामध्ये. आणि आता पूर्ण थंड होऊ देऊया आणि मग वाटून घेऊया. म्हणजे हा थोडक्यात आपला मालवणी मसाला, किंवा ह्याला दुसरं नाव आहे जिरं मिरं मसाला. आणि तोपर्यंत आपण आता ह्याला लागणार आहे नारळाचं दूध, तर ते काढून घेऊया. तुम्हाला फ्रेश हवं असेल तर तसंही विकत मिळतं, म्हणजे हो. किंवा घरी काढून वापरलं तरीही चालेल. तर आता आपण नारळाचं काढून दूध वापरणार आहे, एकदम फ्रेश. अर्धा कप फ्रेश नारळाचा चव घेतलाय. त्याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालतोय. म्हणजे थोडक्यात आपल्याला अर्धा कप नारळाचं दूध पाहिजे. मग ते तुम्ही विकत पण आणू शकता किंवा ह्या पद्धतीनं घरी पण काढू शकता. तर आपली तिसरी स्टेप होती, आपण नारळाचं दूध काढून घेतलंय अर्धा कप, या पद्धतीनं झालंय. आणखीन चौथी स्टेप म्हणजे आपली जो काही मसाला आपण मगाशी भाजून घेतला होता सगळा, तो पूर्ण थंड झालाय. आणि आता तो सगळा मिक्सरमध्ये असा आपला हा मसाला जो काही आहे तो सगळा छान असा वाटून झालाय आणि छान सुगंध येतोय. तर हा मसाला आपला वाटून झालेला आहे. आणि आता ॲक्च्युली आपल्याला जो ह्याला ओल्या नारळाचं जे काही वाटण लागणार आहे ते आपण करून घेऊया. तर करीचं जे आपण वाटण करतोय तर ते आपण पहिल्यांदा जे काही पहिली आपली स्टेप जी होती ती मिरच्या, धने आणि आपण बडीशेप हे भिजत घातलं होतं, ते आता छान भिजलेलं आहे. ते आता फक्त त्याचं पाणी सगळं काढून टाकलं आणि फक्त आपण त्यातल्या मिरच्या, धने आणि बडीशेप असं सगळं घेतोय. त्याच्यामध्ये अर्धा कप ओलं खोबरं खोडलेलं आहे. हे सगळं करताना मात्र फ्रेश नारळाचा वापर करायचा. लसणाच्या पाकळ्या आणि आल्या 1 इंच आलं. आणि त्याच्यामध्ये आपण अगदी 2 ते 3 अशा काडीसहित हे घेतले, कोथिंबीर घेतले, ती घालूया. आणि अर्धा कप पाणी घालून आपण ते सगळं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे फाईन पेस्ट होईल करून घ्यायची आहे. तर आता आपला मसाला पण वाटून झालेला आहे, म्हणजे ग्रेव्हीसाठी लागणारा तो. तर आता आपण फोडणीला टाकूया ही करी. त्याच्यासाठी आपण पॅन गरम करत ठेवलाय, त्याच्यामध्ये 3 टेबलस्पून तेल घालूया. आणि तेल थोडंसं कमी जास्त केलं तरीही चालेल, प्रत्येकाच्या आवडीनुसार थोडंसं.
कारण या करीला कट नसतो, म्हणजे जसं हो, आपण हो. बाकीच्या चिकन मटनला जसा कट अपेक्षित असतो तसा गोवन करीमध्ये किंवा फिशच्या करीमध्ये कट हा प्रकार जास्त नसतो, त्यामुळे ह्याला तेल कमीच लागतं. तेल थोडं तापलं की आपण त्याच्यामध्ये एकदम बारीक चिरलेला लसूण घालणार आहे 2 चमचा. ते थोडंसं अगदी तापलं आपलं, खूप पण नाहीये. खूप अगदी गरम करून पण लसूण नाही टाकायचा, नाही तर तो लगेच वरून करपला जातो आणि तो खूप असा खरपूस नकोय आपल्याला लसूण. लगेचच टेस्टसाठी आपण हिरवी मिरची घालणार आहे. आवडीनुसार तुम्ही 1 किंवा 2 मिरच्या इथे घालू शकता. थोड्याशा मधून आपण अशा कट केलेत आणि घातलेत, कारण अख्खी टाकली तर ती फुटली जाते मिरची, म्हणून त्याला कट मारायचा आणि मग टाकायची. लसणाचा कच्चटपणा गेल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाव कप एकदम बारीक चिरलेला कांदा, हे सगळं अगदी मीडियम गॅसवरती आपण थोडंसं छान असं भाजून घेऊया. फिश असा खूप पौष्टिक आहे, म्हणजे फिशचे प्रकार सगळे म्हणतात की अगदी खूप म्हणजे चिकन मटनपेक्षा सुद्धा फिश खावा हो. असं म्हणतात, कारण त्याच्यामध्ये आयर्न आहे, कॅल्शियम आहे आणि हे केस वाढीसाठी म्हणा किंवा बुद्धी तल्लख करण्यासाठी म्हणा, डोळ्यांसाठी सुद्धा डोळ्यांसाठी ते पण म्हणतात, असे हो. म्हणजे खरं तर खूपच ह्याचे उपयोग आहेत. तर त्यामुळे मासे म्हणजे चिकन मटनपेक्षा माशांचं खाण्याचं प्रमाण जास्त असावं असं सगळे तज्ज्ञ लोक सांगतात. तर आणि ते खरोखरच आहे. हो. आणि म्हणजे ह्याच्यावरून आणखीन एक आठवलं की आपण जेव्हा मासे आणतो आणि जर समजा वेळ आली स्टोअर करून ठेवायचे, तर ते एकमेकांवर ठेवायचे नाहीत, कारण काय होतं की बर्फ होतो फ्रीझरमध्ये आणि मग जेव्हा ते आपण काढायला जातो तर तेव्हा त्याची सगळी स्किन किंवा त्याच्यावरचं जे मांस असतं ते तुटलं जातं, म्हणजे थोडक्यात पौष्टिकता त्याची आहे ती सगळी कमी होते. त्यामुळे ठेवताना जेवढे आपल्याला मासे लागणार आहेत तेवढेच वेगवेगळे आपण ते स्टोअर करायचे. ही एक टीप खूप छान महत्त्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला मसाला कुठलाही न लावता ते स्टोअर करायचे, म्हणजे फक्त मीठ आणि हळद लावून ठेवले तर जास्त चांगलं. पण त्याला जर तिखट आणि जर हा जो आपण जिरे मिरे मसाला केला किंवा कुठलाही मसाला तुमचा जर लावून ठेवला त्याला, तर ते खराब व्हायची शक्यता जास्त असते. त्यामुळे ही एक दुसरी महत्त्वाची टीप आहे की स्टोअर करताना फक्त मीठ आणि हळद लावून स्टोअर करायचा. कांदा छान ट्रान्सपरंट झालाय. आता या स्टेजला आपण जो काही ओल्या नारळाचं वाटण तयार करून मगाशी मिक्सरला वाटलं तो सगळा घालून घेऊया. अर्धा कप आपण पाणी घातलेलं आणि लागलं तर थोडंसं घातलं तरी चालेल. सगळं असं छान ही पेस्ट करून घेतले. तो एक 2-3 मिनिटं परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 कप पाणी घालणार आहे, ते घालूया. पण चांगला आधी परतून घेऊया छान. तो साधारण 2 ते 3 मिनिट लागेल आपल्याला हे छान असं परतून घ्यायला. आपण 2 ते 3 मिनिटं छान हे परतून घेतलं. थोडंसं तेल पण सुटायला लागले आणि हा खूप खरपूस पण नाही भाजायचा मसाला. तर ह्या स्टेजला आपण आता जे मॅरिनेशन करून ठेवलेली होती कोळंबी ते घालतोय. आणि ह्याला अगदी नाजूक हाताने सगळं हलवायचं आहे. हे खूप नाही, कारण खूप नाजूक असतात, लगेच मोडले जातं ते परतताना त्याच्यामध्ये 3 आपण आमसूल घालणार आहे, कारण फिश वगैरे जे प्रकार असतात त्याच्यामध्ये आमसूल हे घातलंच जातं आंबटपणासाठी. तर त्यामुळे आपण 3 आमसूल घालूया त्याच्यामध्ये. आणि जो आपण पहिल्यांदा केला होता जिरं मिरं मसाला किंवा मालवणी मसाला, तो 1 चमचा घालूया त्याच्यामध्ये. आणि हा मसाला आपण बाकी सुद्धा भाज्यामध्ये, रेग्युलरच्या सुद्धा भाज्यामध्ये थोडा घातला ना खूप छान टेस्ट म्हणजे येते. चिकन मालवणी करी किंवा फॉर एक्झाम्पल किंवा व्हेज भाज्यांमध्ये सुद्धा घालू शकतो आपण. छान 1 मिनिट परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालूया आणि मीठ हे जे आहे ते आपण सगळ्यात शेवटी घालूया नारळाचं दूध घातल्यानंतर. 1-2 मिनिटं छान परतून घेतले प्रॉन्स घातल्यानंतर. आणि आता त्याच्यामध्ये आपण 1 कप पाणी घालूया. मिक्सरच्या भांड्यामध्येच घातलं. आणि प्रॉन्स हे लगेच शिजतात, म्हणजे अगदी 7व्या-8व्या मिनिटाला आपले हे प्रॉन्स सगळे शिजणार आहेत. कारण जास्त शिजवलं तर तरी परत ते श्रिंक होतात, जसं चिकन होतं ना जास्त शिजवल्यानंतर तसंच होतं ह्याचंही. त्यामुळे 5 ते 6 मिनिटं फक्त शिजवून घ्यायचे. बारीक गॅसवर झाकण ठेवून हे 5 मिनिटं शिजवून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण नारळाचं दूध आणि मीठ घालूया.
बारीक गॅसवरती 5 मिनिटं शिजायला ठेवलेलं. छान त्याला उकळी पण आली आहे. आणि ते प्रॉन्स शिजला असं कसं हे करायचं, एकतर तो लवकर शिजतो आणि मगाशी आपण जेव्हा त्याच्यामध्ये घातले तेव्हा मोठे मोठे प्रॉन्स होते असे, आणि आता ते असे गोल झालेले असतात, याचा अर्थ ते छान शिजलेले आहेत. आता या स्टेजला आपण मगाशी जे आपण अर्धा कप फ्रेश नारळाचं दूध काढलं होतं ते घालूया. आता खूप नाही उकळायचं. आता एखादी उकळी आली की आपण मीठ घालायचं आणि गॅस बंद करायचा. नारळाचं दूध घालून परत 1 मिनिट छान त्याला अशी उकळी आणली. तर आपण अशी करी केली ही. म्हणजे प्रॉन्स मसाला म्हणल्यानंतर थोडासा तो थिक येतो. आपण इथे करी केली आहे त्यामुळे ही आपण पातळसर केलेली आहे. कारण हे आपण भाताबरोबर, भाकरी बरोबर असं म्हणजे तांदळाच्या भाकरी बरोबर. कारण कोकण म्हणलं की आपण ही कोकणी डिश केली आहे अर्थातच. तर कोकण म्हणलं की ओला नारळ आणि तांदळाची भाकरी हे कॉम्बिनेशनच असतं तिथे. त्यामुळे करी ही तांदळाच्या भाकरीबरोबर मस्त छान लागते. आणि आपलं मगाशी मीठ घालायचं राहिलं होतं, त्याच्यात राहिलं म्हणजे आपण शेवटी घालणार होतो. तर आता आपण उकळी आलेली आहे, आता मीठ घालूया त्याच्यामध्ये 1 चमचा आणि पुन्हा एखादी उकळी आली की गॅस बंद करणार आहे, कारण ऑलरेडी ते उकळलेलं आहे आपला रस्सा. ग्रेव्ही हवी असेल तर पाणी जिथं आपण 1 कप घातलं तिथे तुम्ही अर्धा कप वगैरे सुद्धा पाणी घालून ग्रेव्ही पण करू शकता त्याची. आणि थोडंसं डेकोरेशनसाठी अगदी थोडीशी कोथिंबीर घालूया. आणि आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करतोय. तर आपली मस्तपैकी अगदी छान कोळंबीची करी तयार झालेली आहे. सर्विंगसाठी, खाण्यासाठी तयार आहे. तर अशाच तुम्हाला जर माशांच्या किंवा कोळंबीच्या किंवा प्रॉन्सच्या कुठल्याही डिश अजून बघायच्या असतील तर आम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि आजची ही जी काही आपली गोवन करी केली आपण प्रॉन्सची, ती नक्की करून बघा, आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूयात.